देवाचं रूप ही मंगल रूप आहे आणि देवाचं नाम ही मंगल रूपच आहे. देवाच्या रूपाचाही विचार मंगलाच्या दृष्टीने केला जातो आणि भगवान परमात्म्याचं नाम सुद्धा कसं आहे, सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्रीगणाचे नाम आधी, श्रीगणाचे नाम आधी, श्रीगणाचे नाम आधी. आय सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी, श्री विठ्ठलाचे नाम आय सकळ मंगळ निधी, श्रीगणाचे नाम आधी, श्रीगणाचे महाराज सांगतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणून नाम पराभंग. किंवा ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं झालं तर आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आपलं पूर्ण काम करून घ्यायचं असेल तर देवाचं नाव सुरुवातीला घेतलं पाहिजे. या न्यायानं आज मंगलाचरणाचा पहिला दिवस आहे. मंगल कशाला म्हटलं जातं? शास्त्रामध्ये ज्याचा अमंगलाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नाश होत नाही त्याला मंगल म्हटलं जातं. मंगल हे 3 प्रकारचं आहे. एक आशीर्वाद रूप मंगल आहे, दुसरं नमस्कार रूप मंगल आहे आणि तिसरं वस्तू निर्देश रूप मंगल आहे. हे 3 प्रकारचं मंगल आहे. अमंगलाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ज्याचा नाश होत नाही त्याला मंगल म्हटलं जातं. शास्त्रकारांनी नाशाचे सुद्धा 3 प्रकार सांगितलेत. एक आश्रय नाश आहे, दुसरा परतः नाश आहे आणि तिसरा स्वभावता नाश आहे. आश्रय नाश कशाला म्हणतात? एखाद्या भिंतीवर चित्र काढलंय, भिंत पडल्यानंतर चित्र राहतं का? भिंत पडलं की चित्रही पडतं. आश्रयाच्या योगाने झालेला नाश त्याला आश्रय नाश म्हणतात. दुसरा परतः नाश सांगितलाय. परतः म्हणजे दुसऱ्याकडून झालेला नाश आहे. दूध आहे आणि त्या दुधाच्या भांड्यामध्ये जर समजा आपण मिठाचा खडा टाकला, दुधामध्ये काय टाकलं? घाबरू नका, महाराज लहानच आहे. दुधामध्ये काय टाकलं? मिठाचा खडा टाकला. दुधामध्ये मीठ टाकल्यानंतर दूध राहतं का? नाही. दुसऱ्याकडून झालेला नाश त्याला परतः नाश म्हणतात. आणि मिठाचा खडा जरी नाही टाकला तर दूध हे आपोआप 2 दिवसांनी नासतं. हा झाला स्वभावता नाश. या 3ही प्रकारच्या नाशामध्ये गेल्यानंतर ज्याच्या मंगलत्वाला बाधा येत नाही त्याला मंगल म्हटलं जातं. आणि असं मंगल नाव भगवान पांडुरंग परमात्म्याचं असल्यामुळं आज नाम पराभंग. विठ्ठल म्हणून नामपरा अभंग घेतलेला आहे, सर्वांच्या पाठातला आहे. तसं नाम हे फक्त मनाला सोपं आहे बरं का. याबद्दलची सगळी प्रमाणं तुम्हा आम्हाला ह्या टाळकऱ्यांना सगळ्यांना पाठ असतील, पण नामाची सगळ्यात मोठी अडचण अशी की ते मुखालाच येत नाही. म्हणून तर तुकोबऱ्यांना म्हणावं लागलं, शहाणा तो धनी घेतोय, शहाणा तो धनी घेतोय, शहाणा तो धनी घेतो येते. नाम मुखाला येणं फार कठीण आहे. त्यामुळं नामाच्या बाबतीत आग्रह करणारे बरेचशी प्रमाणं तुम्हा आम्हाला पाठ आहेत. मी अगदी सुरुवातीला प्रमाण म्हणतो, लागो निया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. किती अट्टास केलाय महाराजांनी. अगदी पाया पडून सांगितलं
शिव्या देऊन सांगितलं, किती सांगू तरी नाईकती बटकीचे, पुढे सिंधळीचे रडतील. भीती दाखवली ज्ञानोबरायांनी, हरिविन जन्म नरकची पै जाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. अनेक प्रकारे तुम्हा आम्हाला या नाम महात्म्य सांगण्याचा संतांनी अगदी अट्टहास केलेला आहे. पण महाराजांना विचारलं, तुम्ही एवढं नाम घ्या म्हणता, त्या नामाचं स्वरूप काय? एखादी गोष्ट जर करायला सांगितली, त्याचं महात्म्य, त्याचं स्वरूप कळणं फार गरजेचं आहे. या 4 चरणामध्ये, पहिल्या चरणामध्ये महाराजांनी नामाचं स्वरूप सांगितलं. नाम कसं आहे? सत्य, साच, खरे, नाम विठोबाचे बरे, हे नामाचं स्वरूप आहे. नाम कसं आहे? सत्य आहे, साच आहे, खरं आहे. कोण म्हणेल महाराज हे तिन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत. सत्य म्हणजे ही खरंच, साच म्हणजे खरंच, आणि खरं म्हणजे खरंच. म्हणजे खरं असताना तुम्ही एवढं वेळ का सांगितलं? तिन्ही शब्द. तसं तर शास्त्र एक शब्द 2 वेळा उच्चारल्यानंतर शास्त्रामध्ये त्याला दुरुक्ती नावाचा दोष लागतो. एक शब्द 2दा उच्चारल्यानंतर कोणता दोष लागतो? दुरुक्ती. 2 वेळा नाही सांगितलं पाहिजे, दुरुक्ती नावाचा दोष लागतो. मग या अभंगात तर एकाच अर्थाचे किती शब्द आहेत? 3 शब्द आहेत. मग महाराजांना काय अभंग म्हणजे लिहायला ते सुचत नव्हतं म्हणून लिहिले नाहीत. त्या 3 शब्दाच्या पाठीमागं महाराजांच्या अंतःकरणामध्ये त्याचा हेतू वेगवेगळा आहे. सत्य म्हणत असताना महाराजांच्या अंतःकरणात काय हेतू आहे, साच म्हणत असताना काय हेतू आहे, आणि खरे म्हणत असताना काय हेतू आहे, हे फार महत्त्वाचं आहे. सत्य म्हणत असताना माझ्या हातात वेळ कमी आहे, त्यामुळे जास्त विस्तार न करता आपण एका वाक्यात उत्तरे द्या, संदर्भासही स्पष्टीकरण देत बसणार नाही. आपण धावतं पाहणार आहोत. सत्य म्हणत असताना परमात्म्याचं नाव हे सत्य आहे. याचा अर्थ शास्त्राने 3 गोष्टी सांगितल्यात. परमात्म्याचं स्वरूप सांगत असताना आमचा देव कसा आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. परमात्मा आमचा सत आहे, चित आहे आणि ज्ञान स्वरूप आहे. तसं सत्य म्हणत असताना परमात्म्याचं नाव सत्य आहे, सत्स्वरूप आहे. साच म्हणत असताना परमात्म्याचं नाव चित स्वरूप आहे, आणि खरे म्हणत असताना परमात्म्याचं नाव आनंद स्वरूप आहे. विठ्ठल मग कोण म्हणेल महाराज सत चित आनंद हे देवाचं स्वरूप आहे, तुम्ही नामाकडे का ओढून ताणून लावा लागलात? सच्चिदानंद रूप आहे हे कोणाचं स्वरूप आहे? देवाचं. आणि तुम्ही कुठं लावा लागलात? हे नामाकडे लावा लागलात. तर त्याला मी माझ्या पद्धतीचं बोलत नाही. ज्ञानोबा सांगतात, नाम जप यज्ञ तू परम बाधू न शकेद स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. हा शब्द माझ्याकरता फार महत्वाचा आहे. नाम काय आहे? परब्रह्म. मग नाम हे ब्रह्मस्वरूप आहे, आणि शास्त्र असं सांगतं नाम आणि नामीचा आभेद आहे. त्यामुळे हे 3ही लक्षणे या ठिकाणी बसतात. विठ्ठल असा एक अर्थ विद्वानांनी केलाय. आणि आणखीन एक अर्थ असा केलाय की 3 प्रकारे देशाने, कालाने आणि वस्तूने ज्याचा अंत होत नाही असं परमात्म्याचं नाव आहे. कोणकोणत्या गोष्टीने 3 शब्द का वापरले? एक तर देशाने ज्याचा अंत होत नाही, कालाने ज्याचा अंत होत नाही, आणि वस्तूने ज्याचा अंत होत नाही असं परमात्म्याचं नाव आहे. देशाने याचा अर्थ मला सांगा, आपण होतल्यामध्ये भजन करतोय, दुसरीकडे करत नाहीत असं आहे का? नामाचा देशरूपाने व्यापक विचार करायला गेलं तर नाम कसं आहे? ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी साड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी साड.
व्यापक आकाश आहे, पण ज्ञानोबराय सांगतात गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्याचा देशाने परिच्छेद होत नाही किंवा बाद होत नाही असं नाम परमात्म्याचं सत्य आहे. ज्याला देश मर्यादा लागू पडत नाही, काल मर्यादा लागू पडत नाही, कालाने ज्याचा बाद होत नाही. मला सांगा, नामस्मरण आपण या कलियुगातच करतोय का? अगोदर सुद्धा नामधारक होऊन गेलेत. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. अगदी पूर्वीच्या युगामध्ये भक्त प्रल्हाद नामस्मरण करणार आहेत, नारद महर्षी नामस्मरण करणार आहेत, आमचे बजरंगबली नामस्मरण करणार आहेत. अर्जुनापर्यंत प्रत्येक युगामध्ये याचा अर्थ ज्याचा कालानेही बाद होत नाही, म्हणून परमात्म्याचं नाम साच आहे. देश सत्य म्हणत असताना ज्याचा देशाने बाद होत नाही, साच म्हणत असताना ज्याचा कालाने बाद होत नाही, आणि खरे म्हणत असताना ज्याचा वस्तूने बाद होत नाही, असं परमात्म्याचं नाम असल्यामुळे तुकोबरांनी एका अर्थाचे जरी 3 शब्द वापरले असले तरी त्याचा एक अर्थ होत नाही, त्याचे 3 अर्थ होतात. म्हणून त्या परमात्म्याच्या नामाचं स्वरूप कसं आहे? सत्य साच खरे. कसं आहे ते नाम? सत्य आहे, साच आहे आणि खरं आहे. मग 4था शब्द वापरला. नुसतं खरं असून उपयोग नाही, ते बरंही पाहिजे ना. औषध खूप भारी आहे हो, पण आम्हाला पचणारं पाहिजे ना. ज्ञानोबराय सांगतात, एखाद्या माणसाला रोग झाला, एखाद्या माणसाला काय झाला? रोग झाला. त्याला 2 प्रकारचं औषध आहे. एक औषध सांगितलं कडुलिंबाचा पाला आहे आणि त्याचा रस प्यायचा आहे. कडुलिंबाच्या पाल्याचा काय प्यायचा आहे? रस प्यायचा आहे. कडुलिंबाच्या पाल्यानंही रोग जाणार आहे आणि दूध तूप साखरेनंही रोग जाणार आहे. मग कडुलिंबाचा पाल्याचा रस प्यावा का दूध साखर प्यावी? कडुलिंबाचा रस प्यावा का दूध साखर? कडुलिंब सगळ्याला पचल्याची शक्यता नाही. ज्ञानोबराय सांगतात, रोग जाय जरी दूध साखरे तरी निंब का पियावा. ज्ञानोबराय प्रश्नार्थक अर्थानं बोलतात, जर रोग तुमचा दूध साखरेने जाणार आहे तर लिंब पिण्याच्या भानगडीत का पडावं? पचणार सगळ्यांना सहज. महाराज सांगतात, सोपेवर मामा सांगितले, सोपेवर मामा सांगितले, सोपेवर मामा सांगितले.
स्वरूप सांगितलं नाम कसं आहे, सत्य आहे, साच आहे, खरं आहे. पण महाराज सांगतात या नामाची अडचण अशी आहे, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. नुसतं चांगलं असून उपयोग नाही हो, ते मुखात राहिलं पण पाहिजे ना. नाम चांगलं आहे असं सांगणारे महाराज लोक किती नामजप करतात हा प्रश्नच आहे. नाम चांगलं आहे ठीक आहे, पण माझे कंठी राहो भले. नाम घेणं वेगळं, नाम येणं वेगळं, आणि नाम कंठात राहणं वेगळं. मग तुम्ही आम्ही नाम घेतो का नाम येतं? आपण कुठल्या इत्येत आहेत? घेणाऱ्यामध्ये आहेत, येणाऱ्यामध्ये आहेत का राहणाऱ्यामध्ये आहेत? आपल्याला नाम घ्यावं लागतं का ते आपोआप येतं? हा, असं म्हणावं लागतं कीर्तनात की बाबांनो कीर्तनात तरी टाळी वाजवा. आता प्रत्येक कीर्तनात टाळ्या वाजवायचंच सांगतोय, दुसरं कमी सांगतोय महाराज. फक्त टाळी वाजवण्याकरता 8 तास करतात. मग आम्ही घेणाऱ्यामध्ये पण मोडतो का नाही हा प्रश्न आहे. नाम घेणं वेगळं 8 तासाने, नाम येणं वेगळं, आणि कंठात राहणं वेगळं. जगद्गुरु तुकोबरायांच्या ते नाम कंठात राहिले महाराज, मुक्कामालाच आहे. त्यांनी ठरवलं नाम घ्यायचं नाही, तरी सुद्धा त्यांचा कंठ ऐकत नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. हे इतकं नाम चांगलं आहे, त्या नामाने कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. हे नामाचं स्वरूप आहे, आणि ते नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे. आणि नुसतं खरं नाही तर बरं सुद्धा आहे. कोण म्हणेल महाराज बरं म्हणजे काय? आमचा देव बरं आहे म्हणून त्याचं नामही बरं आहे. म्हणून देवाला बऱ्याच अभंगात बरं हे विशेषण लावलेलं आहे. आपण रूपाचा अभंग म्हणतो, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. त्याचं द्रुपद काय? तो हा विठ्ठल बरवा, आणि तो हा आमचा देव बरा आहे. देवाचं नाम सुद्धा बरं आहे. राम बरवा, कृष्ण बरवा. अनेक अभंगामध्ये बरव हे विशेषण आहे. हे देव आमचा बरा आहे, आणि त्या देवाचं नाव घेतल्यावर आपलं बरं होतंय. मग कीर्तनात बरं वाटलं पाहिजे का बरं झालं पाहिजे? कीर्तन हे बरं वाटण्याकरताय का बरं होण्याकरताय? बरं होण्याकरताय. त्यामुळे बरं वाटेल का नाही मला माहित नाही, पण बरं झालं पाहिजे याकरता ते सत्य आणि साच खरं असणारं नाम बरं आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सत्य नाम
नाम विठोबाचे बारे सत्य सत्य खरे नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे रखुमाई चाललंय सध्या तुमच्याकडे झेडपीला कोण उभं राहते पंचायत समितीची काय परिस्थिती आहे असं गप्पा नाही त्यांच्या त्यावेळेच्या त्या काळानुसार या राज्यात काय चाललंय त्या राज्यात काय झालंय त्या राजाची परिस्थिती काय आहे अशा गप्पा मारत असताना भीमक राजा आणि सुदेव ब्राह्मण ह्या गप्पा चालत असताना भगवान कृष्ण परमात्म्याच्या बद्दल चर्चा सुरू झाली. द्वारकेचा परमात्मा कसा आहे हे सुदेव ब्राह्मण कोणाला सांगू लागले? भीमक राजाला. आणि त्यावेळेला रुक्मिणी मातेचा विवाह भीमकाचा रुक्मी नावाचा जो मुलगा आहे त्या रुक्मिणी शिशुपालाशी ठरवला होता. कोणाला द्यायचं ठरवलं होतं? शिशुपाला. हे ठरलं होतं. पण सुदेव ब्राह्मण ह्या गप्पा चालत असताना भीमक राजाच्या आणि सुदेव ब्राह्मणाच्या गप्पा चालत असताना त्या सुदेव ब्राह्मणानं परमात्म्याच्या बद्दल वर्णनाबद्दल तो परमात्मा कसा आहे त्याचं रूप कसं आहे तो किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. तो परमात्मा किती सुंदर आहे. जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा जेणे माझ्या मना बोध केला. अति सुंदर आहे. ज्ञानोबराने त्याला अति सुंदर एकदा शब्द वापरलाय. अति सुंदर तू पेंढारा बाप रखुमा देवीवरा बाप रखुमा देवीवरा. देव किती सुंदर आहे. अति सुंदर आहे. अति सुंदर आहे. ज्ञानोबरा तर सांगतात अगणित लावण्य तेज पुंजाळ नवरवेते तेची शोभा कानडा विठ्ठलो कर नाटक तेने मजला वियलावे. त्याच्या रूपाचं वर्णन झालं त्याच्या स्वभावाचं वर्णन झालं. स्वभाव कसा आहे देवाचा? अहो देवा एवढा कृपाळू कोण आहे? महाराजांनी वर्णन केलंय बहु आहे करुणावन. काय शब्द वापरलाय? बहु बहु अनंत हे नाम. अनंत हे नाम. तो नुसता कृपाळू नाही बहु कृपाळू. मग त्याचा स्वभाव त्याचं रूप हे सगळं वर्णन झालं. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्तीज आहेत. हे सगळं वर्णन कुणी ऐकलं? आईसाहेबांनी ऐकलं. मग ज्याच्याबद्दल ऐकलं ज्याचं स्वरूप ऐकलं त्याचं महात्म्य ऐकलं आणि हे ऐकल्यामुळे त्यांनी मनातल्या मनात ठरवलं आता मी करणार. तर का व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल केला का फेसबुकला रिक्वेस्ट पाठवली होती? काहीच नव्हतं. आता सगळं बघून 6 महिन्यात घटस्फोट आहे महाराज. ज्याच्याशी करणार आहोत. आज त्या नोटाबंदीच्या टायमाला एक प्रसंग घडला. नोटाबंदी झाली 2016ला ना. 8 तारखेला 8 तारीख होती त्या दिवशी. 8 तारखेला नोटाबंदी झाली. 7 तारखेचा प्रसंग आहे एका घरातला. 7 तारखेला एका नवऱ्यानं आपल्या बायकोजवळ 500 रुपये उसने मागितले. किती मागितले? 500 रुपये. 500 रुपये मागितल्यानंतर त्या बायकोनं त्या नवऱ्याला सांगितलं विष खायला पैसे नाहीत म्हटले. काय खायला? विष खायला पैसे नाहीत. हे किती तारखेला सांगितलं? 7 तारखेला. दुसऱ्या दिवशी नोटाबंदी झाली रात्री 8 वाजता. आणि नोटाबंदी झाल्यानंतर 8 तारखेला 9 तारखेला
बायकोनं ह्याच्या जेवढ्या आजपर्यंत नोट्या खिशातल्या चोरल्या होत्या डब्यात, तांदळात, इंद्रायणी तांदळात, इकडं तिकडं कुठं कुठं चोरून लपून ठेवलेल्या होत्या, त्या सगळ्या गोळा केल्या आणि सगळ्या बाहेर काढल्या आणि सगळ्या मिळून महाराज 50,000 रुपये झाले. किती झाले? 50,000 रुपये झाले. ती सगळ्या नोटा घेऊन मालकाला म्हणू लागली, एवढ्यात म्हटले बदलून आणा नाहीतर वाया जाते. सगळ्या मोजल्या, किती होते? 50,000. नवरा आपल्या बायकोला म्हणू लागला, अगं मी 7 तारखेला किती उसने मागितले होते? 500. तू काय म्हणली मला? विष खायला. ह्या 50,000 अर्धा महाराष्ट्र विष खाईल म्हटले. काळ असा आहे. आमचे गुरुवर्य जयवंत महाराजांनी परवा कीर्तनात एक व्याख्या सांगितली. पूर्वीच्या काळामध्ये एकत्रित कुटुंब पद्धतीची व्याख्या अशी होती की आई वडील बहीण भाऊ हे सगळे मिळून एकत्रित राहायचे, त्याला एकत्र कुटुंब पद्धत मानायचे. त्यांनी सांगितलं आता काळानुसार एकत्र कुटुंब पद्धतीची व्याख्या बदला. हे सगळे एकत्रित राहणे म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत नाही. नवरा बायको जरी सोबत राहिले तरी त्याला एकत्र कुटुंब पद्धत म्हणा बस. ही दोघं जरी गुणानं राहिले तरी लय मोठी गोष्ट आहे. काळ असा आलाय की प्रत्येकाला व्यवहारातलं प्रत्येकाचं जगण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. कुणी लुडबुड केलेली चालत नाही. मी माझ्याप्रमाणे आयुष्य जगणार. हे एवढं सगळं बघून सुद्धा एकतर होणं अवघड आहे, झालं तर टिकणं अवघड आहे. का? आम्हाला ज्याच्या बरोबर करायचं आहे त्याचं स्वरूप माहीत नाही, त्याचं महात्म्य, तो काय करतो, कुणासोबत असतो, त्याचे मित्र कोण आहेत, त्याचं कुळ गोत्र, ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही माहिती घ्यायला तयार नाहीत. मग ज्याचं नाम तुम्ही आम्हाला घ्यायला सांगता त्या नामाचं महात्म्य आम्हाला कळलं पाहिजे, त्याचं स्वरूप कळलं पाहिजे. म्हणून पहिल्या चरणात महाराजांनी नामाचं स्वरूप सांगितलं, महात्म्य सांगितलं. कसं आहे परमात्म्याचं नाव? सत्य, साच, खरे आणि नाम विठोबाचे बरे. महाराज आम्हाला नामाचं स्वरूप कळालं, नामाचं महात्म्य कळालं, पण हे नाम घेतल्यानंतर त्याचं फळ काय प्राप्त होईल? महाराज सांगतात, एने तूटा ते बंधने, एने तूटा ते बंधन, 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 एने तूटा ते बंधन. एने तूटा ते बंधन, एने तूटा ते बंधन. महाराज सांगतात, येणे तुटती बंधने, त्याचं फळ काय प्राप्त होईल? बंधनं सगळी तुटतात. अनेक प्रकारचे बंधनं सांगता येतील, पण माझ्या पुढे वेळेचं पण बंधन आहे. बंधनं भरपूर सांगता येतील, पण वेळेचं बंधनही पाळणं महत्वाचं आहे ना. त्यातलं महत्वाचं सगळ्यांना कळेल असं ढोबळ मानानं सांगतो. एक शरीराचं बंधन आहे आणि दुसरं भावनेचं बंधन आहे. शरीराचं बंधन एखाद्या वेळेस तुटू शकेल, पण भावनेचं बंधन तुटू शकत नाही. भावनेचं बंधन तुटू शकत नाही आणि ते तुटणं फार महत्वाचं आहे. हे जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मोकळं होऊ शकत नाही. मोकळं होणं म्हणजे काय? मोक्ष प्राप्त होणं. गुरुवारी प्रभाकर दादा बोरले सांगतात बरं का. मोक्षाची व्याख्या करत असताना मोक्ष कशाला म्हणतात? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष आहे. ही अवघड शास्त्रीय व्याख्या झाली, पण सोपी व्याख्या मोकळं होणं म्हणजे बंधनं तुटणं, मोक्ष प्राप्त होणं. मग शरीराचं बंधन तुटेल पण भावनेचं बंधन तुटत नाही. आणि सगळेजण या भावनेच्या बंधनात अडकलेले आहोत. मला सांगा, एखादी बातमी वाचली परवा, हिंजवडीमध्ये शाळकरी मुलांच्या अंगावरती एक बस गेली आणि 2-3 मुलं
मारली गेली. अशी बातमी आपण वाचली. आपल्याला वाईट वाटलं का नाही? 5 मिनटं वाईट वाटलं. पेपरला बातमी वाचली. मग वाईट वाटल्यानंतर पेपरची घडी घातली, चहाचा कप घेतला आणि पिऊन फार वाईट झालं एवढं म्हणून चहाचा घोट पिऊन गप घरात बसलो. रडलो का आपण? का रडलो नाही? जी मेली होती त्यामध्ये आपलं कोण नव्हतं. मुलं मेली वाईट झालं, पण जे मेले त्यात आपलं कोण नव्हतं. अजून एक 4 दिवसानं बातमी आली, पिरंगुटच्या जवळ ट्रक खाली 5 जण सापडले आणि त्यात मृतांची नावे पुढील प्रमाणे, त्या नावात आपल्या बायकोचं आणि मुलाचं नाव होतं. मग पेपरला नाव वाचलं, चहाचा कप घेतला आणि फुरका पिऊन फार वाईट झालं म्हणून गप बसलो का आपण? गप बसलो का? लगेच गाडीला किक मारली की लगेचच निघालो का? जे मेलेत ते कोण आहेत? आपले. माझेत माझेत. हे भावनेचं बंधन आहे आणि हे बंधन जोपर्यंत तुटत नाही. आमचे गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे, असं आमचे भाऊ म्हणायचे. ते म्हणायचे, माणसाला बाई मेल्यावर दुःख होतं का बायको मेल्यावर दुःख होतं? माणसाला दुःख बाई मेल्यावर होतं का बायको मेल्यावर? महात्म्याचे शब्द आहेत हे, माझा उच्चारण्याचा अधिकार नाही. ते म्हणायचे बाई मेल्यावर दुःख होत नाही, ती कुणाची का असेल, पण बायको माझी आहे ना. हे माझेपणाचं जे बंधन आहे. म्हणून काकडा आरतीमध्ये नामदेव महाराज फार सुंदर वर्णन करतात. माया विघ्ने भ्रमला खरे, मनता मी माझे नी खरे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कार्य जाईल, धनादारा पुत्र जन, बंधू स्वाय रे पिशून, धनदारा पुत्र जन, बंधू स्वाय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरणरी घा देवासे. या बंधनातून मोकळं होण्याचा बंधनात तोडू फाटा, देवाच्या टाकुनी, देवाच्या टाकुनी, देवाच्या टाको. बंधनात तोडू फाटा, देवाच्या टाकुनी, देवाच्या टाकुनी, देवाच्या टाको. बंधनात तोडू फाटा, देवाच्या टाकुनी, देवाच्या टाको, देवाच्या टाकोनी. बंधनात तोडू फाटा, देवाच्या टाकुनी, देवाच्या बंधनाचा तोडू फसा, देऊ आशा टाकून. मुळात आम्हाला बंधनात आहोत का नाही याचं ज्ञान नाही. बंधन तोडायची फार लांबचा विषय आहे. महाराज थंडी आहे, उरका लवकर. तुम्हाला कोण सांगितलंय बंधनात काय? अगोदर अडकलो हे कळलं पाहिजे, मग तोडण्याचा प्रयत्न करता येतो. रामायणामधला एक प्रसंग सांगतो आणि माझ्या सेवा संपवतो. बंधनात आहोत का नाही हे कळलं पाहिजे. रामप्रभू अयोध्येतून ज्यावेळेला वनवासाला निघाले असताना एक नदी पार करून त्या केवटाचा प्रसंग आहे. त्या केवटाच्या नावेमध्ये बसले आणि नावेचं काम आहे या तीरावरून पहिलं तीराला जाणं. ती नाव पहिलं तीराला आली. आता उतरायचं जवळ आलेलं, लगेचच उतरायचं आहे. असं उतरायचं ठिकाण जवळ आलं असताना त्या केवटानं पुन्हा रिवर्स घेर टाकला, नाव पुन्हा मध्यभागी आणले. लक्ष्मण ते म्हटले, ए केवटा, अरे उतरायचं ठिकाण जवळ आलं असताना तू पुन्हा नाव माघारी का आणले? केवट म्हणला, लक्ष्मण दादा, तुमचं होतल्यामध्ये 9 ते 11 कीर्तन आहे का हो? तुम्हाला वनवास किती वर्षाचा सांगितलंय? 14. आत्ता कुठं सुरुवात झाली? का गडबड करलो? हो दे की जरा दमान. काय गडबड आहे? माझ्या भाग्यानं आज परमात्मा माझ्या नावेमध्ये बसलेत. का गडबड करायला? थोडं दमान.
रामप्रभूंनी इशारा केला लक्ष्मणा लय डोकं लावू नको म्हटलं, ह्याच्या तावडीत घावलोय म्हटलं आपण, उकळात मुणकं घावलं, एक घाव कमी ना जास्त. आता आपण ह्याच्या तडाख्यात आहे म्हटलं, ह्याच्या पद्धतीनं होऊ द्या, आपण ह्याला काय विरोध करायचं नाही, होऊ द्यायच्यासारखं. मग मध्ये घेतली नाव, पुन्हा पहिलं तिरळा नेली, पुन्हा उतरायचं ठिकाण जवळ आलं असताना पुन्हा माघारी आणली. असं 2-3 वेळेला झालं. आता देवालाच दम निघाला. राम प्रभू त्या केवटाला म्हणू लागले, केवटा अरे उतरायचं ठिकाण जवळ आलंय आणि उतरायचं ठिकाण जवळ आलं असताना असं 2-3 वेळा चक्रा का मारा लागला तू? कोण म्हणते? रामप्रभू. त्यावेळेला त्या केवटाचं जे बोलणं आहे ते माझ्या अभंगाकरता फार महत्वाचं आहे. केवट रामप्रभूला म्हणू लागला, देवा तुमचा काय स्टॅमिना नाही राव म्हटला. केवट काय म्हणतोय? तुमचा काय स्टॅमिना नाही, तुमची सहनशक्ती नाही म्हटले. काय मी किती चक्रा मारलेत? 2-3 चक्रा मारलेत. 2-3 चक्रामध्ये तर तुम्ही कंटाळून गेलात. किती चक्रामध्ये? 2-3 चक्रामध्ये. जर 2-3 चक्रामध्ये तुम्ही कंटाळलात, जरा आमच्याकडे बघा. किती जन्म झाला फेरा गणित नाही जिदातार, पडिलो आवरती भोवरा बहु थोरा ओळसिया. हे सोपं नाही. आपण त्या काकडामध्ये म्हणतो, जोगीमध्ये बहुता दिसा फेरा आला या नगरा. या मनुष्य शरीरामध्ये किती दिवसानं आलोय? अरे कितीतरी वर्ष झाले, आत्ता गाठ पडली. तुम्ही 2-3 चक्रामध्ये कटाळात. आम्ही किती जन्म झाले, एक एक योनी कोटी फेरा. एक योनीमध्ये किती वेळा फिरलोय? कोटी वेळा फिरलोय. मग जरा तुमच्या कृपेची नजर आमच्यावर घाला. जर तुम्हाला 2-3 चक्रात कंटाळा येतो तर आमच्या गरीबाकडे बघा आणि या जन्म मरणाच्या बंधनातून आम्हाला तुमच्या कृपे दृष्टीनं मुक्त करा. हे त्या केवटाची भावना आहे. तुकोबरे सांगतात तसं हे बंधन आहे जन्म मरणाचं, शरीराला मी म्हणल्याचं. आणि ते मी आम्ही मुक्तच होतो. मुक्त होता परी बळ झाला बद्ध, घेऊन या छंद माझे. आम्ही या बंधनात अडकलोय. म्हणून तुकोबरे सांगतात त्या नामाचं स्वरूप कळालं. आता त्याचं फळ आहे का? येणे तुटती बंधने. एवढंच फळ आहे का? नाही, अजून दुसरं फळ आहे. उभय लोकी कीर्ती देणे. नामस्मरण केल्यावर फक्त बंधन तुटत नाही, उभय लोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिलिया. देव चित्ती राहिलिया. देव चित्ती राहिलिया. उभय लोकी कीर्ती देव चित्ती राहिलिया. देव कीर्ती राहिलिया. देव चित्ती राहिली. ज्यांनी नामस्मरण केलंय त्यांची कीर्ती उभय लोकी उत्तम कीर्ती. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. किंवा सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण, तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणजे बंधनही तुटतात, मोकळही होतं आणि पाठीमागं उत्तम कीर्ती राहते. ज्ञानोबराय तुकोबरायला 700-400 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. कोण विसरायला तयार आहे का? उलट महाराज चौपदरी रोड सुद्धा आषाढीला पुरेल का नाही अशी परिस्थिती आहे. हा कशाचा प्रभाव आहे? तर देव चित्ती राहिलिया. मग कोण म्हणेल महाराज आम्हाला स्वरूप कळालं, फळ कळालं, मग त्याचा विधी ते नाम घेताना आमच्या अंतकरणात काय पाहिजे? भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. हा फार महत्वाचा शब्द आहे बरं का. आमचं नामस्मरण चालू आहे पण त्यातला भाव हा शब्द मी मगाशी सांगितलं, विधीन विधान.
त्या नामाचं विधान काय? तुम्ही नामस्मरण करताना काय पाहिजे तुमच्या अंतःकरणामध्ये? भाव. काय पाहिजे? भाव. मग देवाचं नाम आम्ही कीर्तनाला येताना, भजनाला येताना, सप्त्याला येताना भावाने येतो का भाव खात खात येतो? बरं, बाकीच्या तर सोडा, आमच्या कीर्तनकार लोकांनी तर भाव ठरवल्याशिवाय यायचंच नाही. आज एवढं जोमात सगळं चालू आहे, पण भाव ठरवून चालू आहे. आणि नामात भाव असावा लागतो तर उठाउठी लाभ. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची. देव तोयरा देव तोयरा देव तोयरा दीनाथ. अंतरीची घेतो गोडी पाय जोडी भावाची. हे देव तोयरा काही जण लगे एक भावाची कारण. तुका मने आन विठोबाची. तुका मने आन विठोबाची. काही जण लगे एक भावाची कारण. तुका मने आन विठोबाची. तुका मने आन विठोबाची. महाराजांनी अतिशय सुंदर समर्प प्रमाण दिलं. अंतरीची घेतो जोडी पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. एवढा प्रभू भावे तेने संतुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. नामस्मरणाचा विधी विधान असा आहे की तुम्ही ते भावासहित केलं पाहिजे. भाव ठरवून केलं तर तुम्हाला लाभ उठाउठी मिळणार नाही. मग तुम्हाला उठाउठी लाभ पाहिजे असेल तर भाव ज्याचे गाठी. महाराजांनी देव फक्त भाव पाहतो. एका कथेमध्ये मी एक प्रसंग ऐकला होता. पुतना राक्षसिणीला देवानं मोक्ष दिला, पण तो कोणता दिला? 4 प्रकारचा मोक्ष आहे ना, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ही 4 प्रकारची मुक्ती आहे. त्यातली सगळ्यात कठीण आणि दुर्मिळ सायुज्यता आहे. मग देवाने ह्या 4 मुक्तीपैकी कुठली मुक्ती दिली पुतणीला? ज्ञानोबराय सांगतात, तू आसन का अधिकाचे निमानी सायुज्य सौरसू दिदला पुतनी. जिका विषयाचे निस्तन पाणी मारवाली. काही भगवत भक्तांनी देवासमोर वाद केला. देवाला सांगितलं, देवा त्या पुतणीला मुक्ती दिली, ठीक आहे म्हटली, काय हरकत नाही, तुझी इच्छा आहे तर तू तुझ्या मनाचं करतो, काय हरकत नाही. पण सलोकता द्यायची, समीपता द्यायची, स्वरूपता द्यायची. तिनं कुठं काकड्याला आलती? का होतलेला हरिपाठाला होती, का गाथा भजनाला होती, का ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसली होती? असं काय तर झालं असतं, मग तिला ती मुक्ती दिली असती तर आम्ही काय तक्रार केली नसती. इथं आमच्या 50-60 वर्ष झाली टाळं कुटू कुटू कोंडू कोंडू धरणं जीव जीव चाललाय आमचा. आम्ही नुसतं नुक्तीच्या पंक्ती खातोय, अजून मुक्तीची गाठ पडायला तयार नाही आम्हाला. आणि तू तिनं विष पाजलं आणि तिला मुक्ती देऊन दिली. सायुज्यता एवढं VIP पार्किंग मध्ये तिला तिची गाडी कशी काय घुसू दिली? काय केलं होतं तिनं? एवढं तिनं काय साधना केली तुझ्याकरता? काय केलं तिनं? तिच्याकडे काय पाहिलं तू? आणि मग तिला ही मुक्ती दिली. देवाचं उत्तर एका वाक्यात सांगतो. देव म्हणाले, तिनं काहीच केलं नाही माझ्याकरता. तिने मला विष पाजलं, मला मारण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यावर मी एवढा का भाळलो माहित आहे का? त्याचं उत्तर असं आहे, म्हटले, ज्या वेळेला मला स्तनपान करण्याकरता त्या पुतणीनं पदराखाली घेतलं. कशाखाली घेतलं? पदराखाली. घेत असताना तिची माझी एकदाच नजरानजर झाली. काय झाली? एकदा. पण ती नजरानजर होत असताना तिच्या नजरेमध्ये पदराखाली घेत असताना मी बाळ रूपानं होतो, मी सुंदर होतो. ते पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये मला मातृत्व भाव दिसला. 1-2 सेकंदाचा कोणता भाव दिसला? मातृत्व. 2 सेकंदाचा मातृत्वाचा भाव पाहिला आणि तिच्यावर फिदा झालो आणि मी सायुज्यता नावाची मुक्ती दिली. किती सेकंद पाहिला? 2 सेकंद फक्त मातृत्वाच्या नजरेनं पुतण्यानं मला पाहिलं आणि तेवढं पाहून तिला मी सायुज्यता देऊन टाकली. म्हणजे किती दयाळू आहे देव.
आमच्या आयुष्यामध्ये परमार्थ करत असताना काकडा आरती भजन हरिपाठ कुठलीही साधना करा, जर 2 सेकंद मातृत्वाच्या भावनेनं पाहिल्यानंतर देव सायुज्यता देतो. मग आपण कीर्तन देवाची द्वारी उभा केला घरी, देणे मुक्तीचारी का दिलेला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या द्वारामध्ये अनेक दिवस आपण हरिपाठ केलंय, काकडा केलाय, भजन केलंय. फक्त हे करत असताना जसा तिच्या अंतःकरणामध्ये मातृत्वाचा भाव जागा झाला ना, तसा आपल्या अंतःकरणामध्ये ही सगळी साधनं करत असताना तो देव आहे आणि मी भक्त आहे आणि मी त्याच्याकरता भजन केलं पाहिजे, त्याच्याकरता पकवाज वाजवला पाहिजे, त्याच्याकरता कीर्तन केलं पाहिजे, त्याला बरं वाटलं पाहिजे म्हणून केलं पाहिजे. हा भाव येऊ द्या महाराज. आज अडचण अशी झाली, माझ्या मनात असं असतं अशी चाल म्हणतो मागं कोणालाच नाही आली पाहिजे. वाजवणाऱ्याच्या अंतःकरणात असा मुखडा वाजतो, टाळच चुकलं पाहिजे टाळ करायचं. मग कसं कीर्तन झालं, कोणाचं झालं नाही असं माझं झालं. आपल्या अडचणी ह्या आहेत. आमच्या अंतःकरणात मी केलेली सेवा देवाला आवडावी, त्याला ही रुजू व्हावी. कीर्तन करणं वेगळं आणि कीर्तन घडणं वेगळं. हरिपाठामध्ये शब्द आहे, तया कैचे कीर्तन घडेल ना. करून पार पडणं महत्वाचं नाही, ते घडलं पाहिजे आणि घडण्याकरता अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. आषाढीला महिनाभर चालल्यानंतर देवाचं दर्शनाला 40 तास लागतात. आषाढीला किती तास लागतात? मग 40 तास उभं राहिलं वारकऱ्याला पांडुरंगा पुढे किती उभं करतात? 40 सेकंद. हा, 40 तास उभं राहिला वारकरी 40 सेकंद सोडा, 4 सेकंद पण उभा करत नाहीत. पण 4 सेकंदामध्ये देवाला पाहिल्याबरोबर सगळा शीन निघून जातो महाराज. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, अशी अवस्था निर्माण होते. मग ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणात भाव प्रगट होईल, तुकोबराय सांगतात, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. आमच्या भीमदादासारखं पाहिजे. त्या कुंतीनं सांगितलं कृष्णाला जेवायला बोलवून आण, अर्जुनाला सांगितलं, नकुल सहदेवाला सांगितलं. ते म्हटले द्वारका कुठं कुठं, आपलं घर यायला उशीर लागेल, चाल ढकल केली त्याने. मग भीमाला सांगितलं, देव भीमदादा देवाला घेऊन येतो, काळजीच करू नको म्हटले, मी हाय, कसा जेवायला येत नाही बघतो म्हटले देव. उद्या सकाळी स्वयंपाक कर. अरे व्हॉट्सअप मेसेज कॉलिंग कॉल पत्र बित्र असं काहीच गरज नाही म्हणले त्याची. जेवायला येण्याशी मतलब, तू स्वयंपाक करायचा आणि झालं की मला सांगायचं म्हटले भीमदादा. कुंती मातेनं स्वयंपाक केला आणि भीमदादा सांगितलं, दादा स्वयंपाक झालाय, देवाला बोलवून आणा. भीमदादा बाहेर मैदानात आले, आपली गदा घेतली, गरगर गरगर फिरवली, वर भिरकावून आकाशात टाकली आणि आकाशात टाकून स्वतः त्या गदेच्या खाली जाऊन उभं राहिले. देवा, ही गदा पडून माझा मृत्यू होऊ द्यायचा नसेल तर गपचिप येऊन जेवायला बसणार. बघा असं जमतं का कधी एका दिवशी होते. ही ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, किंवा आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा समर्थांची. ज्याची सेवा घडली आहे ती माणसं काळाला घाबरत नाहीत. मग त्याला लाभ उठाउटी जर पाहिजे असेल तर तुमच्या अंतःकरणात भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउटी हा विधी सांगितला. मग महाराज सांगतात, असा जो नामस्मरण करतो त्याचा अधिकार, तुका म्हणे भोळा, 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 तुका म्हणे
उभय लोकी कीर्ती जय रे आना अधिकार शेवटच्या चरणात सांगितला. तो नामधारक कसा आहे? तुका म्हणी भोळा जिंकू जाणे कळी काळा. तो भोळा याचा अर्थ व्यवहारिक घ्यायचा नाही बरं का. व्यवहारिक भोळा म्हणजे त्याला काहीच कळत नाही, त्याला भोळा म्हणतात. तसं व्यवहारामध्ये एखादी सासू आपल्या जावयाला हा शब्द वापरते, माझा जावई लय भोळा आहे हो. तिला मूर्ख म्हणता येत नसतं म्हणून ते असं म्हणते, खूप भोळा आहे हो माझा जावई. व्यवहारिक भोळे पण वेगळं, पण परमार्थातला भोळा वेगळा. भोळा म्हणजे ज्याचा अंतकरण असं झालंय, समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयो, असं ज्याचं अंतकरण झाले. किंवा तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियोनर. गीता सांगते, जो निंदे तेन नेघे स्तुती तेन श्लाघे. ज्याला निंदा केली तरी फरक पडत नाही, आणि वा महाराज तुमच्यासारखं कोणच नाही म्हटलं तरी त्याला काय फरक पडत नाही. असा कॉन्स्टंट स्थिर पाहिजे. वारकऱ्यानं स्थिर पाहिजे, स्थिर. किती जरी जीवनात वादळं आली तरी आपली नाव डगमगू द्यायची नाही. कोणी वा म्हटलं तरी ढळायचं नाही, आणि कोणी शिवी दिली तरी ढळायचं नाही, गप्प बसायचं. तुकोबराय सांगतात, असा जो भोळा आहे त्याची ताकद अशी आहे. पंढरपुरामध्ये घडलेला प्रसंग आहे, एवढं सांगून माझी सेवा संपवतो. पंढरपुरामध्ये बंकट स्वामी महाराजांच्या मठाजवळ एक मठ आहे, आणि त्या मठामध्ये एक महाराज कीर्तनाला एका गावामध्ये आले, खेडेगावामध्ये कीर्तन केलं त्यांनी. आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा आयुष्याचा. कीर्तन ऐकलं आणि एका तरुण मुलाच्या अंतकरणामध्ये उपरती झाली, आणि त्याने विचार केला तर महाराजांचं ऐकावं, पंढरपुरामध्ये जाऊन माळ घालावी आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा. मग सप्त्यामध्ये त्याने महाराजांना पाहिलं होतं, फेटा धोतर रुबाबात आलेले, आणि तो माळ घालायला पंढरपुरात गेला. वारी नव्हती, काय नव्हती, मधला पिरियड, सकाळची वेळ होती. महाराज मठामध्ये टावेलवर बनेलवर हातात झाडू घेऊन मठ धाडत होते. कोण? महाराज. बनेलवर टावेलवर. आता ह्याने कसं पाहिलं होतं? फेट्यावर पाहिलेलं, रुबाबदार असं पाहिलं.
त्याने ते लुंगीन टावेलवर बघितलं, बनेलवर महाराज काय ओळखू आलं नाहीत. आणि त्याला असं वाटलं बहुतेक ही गडी आहे, मठातला झाडणारा वगैरे कोण आहे, गडी आहे. त्याने सांगितलं, ए जा म्हटलं महाराजाला बोलवून आण. आमच्या सोलापूरकडलंच होतं ते. कडक भाषेत सांगितलं, जा कोणाला बोलवून आण, महाराजाला बोलवून आण. आता तो महात्मा बिचारा मीच महाराज आहे असं कसं म्हणावं म्हणून त्याने विचार केला, ह्याला बहुतेक ओळखू आलं नाही, आपण त्याला जवळ जाऊन सांगावं असा विचार करेपर्यंत ह्याला काय दम निघाला. ए बहिरागा म्हटले कळत नाही का, जा बोलणार महाराज, असं रागात बोलला. मग त्याने विचार केला तर जवळ जाऊन सांगावं. त्याच्या आधी हात जवळ गेला. जवळ गेला, अशा बाह्या मागं सारल्या, एक कानाखाली मारले. बहिरागा म्हटले मगापासून सांगवले महाराजाला बोलवणार, महाराजाला बोलवणार, कळत नाही का तू. कोणाच्या कानाखाली मारली, महाराजाच्या. आता कानाखाली मारल्यानंतर आत्ताचा महाराज असता एखादा, त्यांच्याच मठात जाऊन त्यांच्या कानाखाली मारल्यावर काय प्रतिक्रिया आली असती ह्याचा तुम्ही फक्त इमॅजिन करा. काय झालं असतं विचार करा तुम्ही. कानाखाली मारले, जा बोलवणार म्हणले, कळत नाही का तुला. त्या महात्म्याने ते झाडू ठेवला, हात जोडले आणि त्याला सांगितलं, बाबा या मठात दुसरा तिसरा महाराज कोण नाही, मीच महाराज आहे, बोल तुझं काय काम आहे. अगदी शांत एवढ्या स्वरात बोल. आता मीच महाराज आहे हे शब्द ऐकल्यानंतर त्याचा अवसनच गळाला. कारण हा कशा करता आला होता, महाराजांना गुरु करायला. आणि ज्यांना गुरु करायचं आहे त्यांच्याच कानाखाली ह्यानं वाजवलेली. आता काय बोलावं हा त्याला प्रश्न पडला, अवसान गळाला. आणि तो दीन होऊन म्हणाला, महाराज मला ओळखू आला नाहीत म्हणून मी वाजवली, नाहीतर वाजवली नसती. त्या महात्म्याचं उत्तर होतं, तो म्हणू लागला, बाळा मला सांग, आमच्या इकडं मकर संक्रांतीला बायका ते कुंभाराकडून लहान लहान गाडगी घेतात, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात, कोंडी. आमच्याकडे त्याला खण म्हणतात. हां खण, ते बारीकी. तो महात्मा त्या मुलाला म्हणू लागला, मकर संक्रांती करता बायका त्या खण घेतात कुंभाराकडून, त्याचा वापर किती दिवस असतो, 1 दिवस. तरी पण कुंभाराकडे गेल्यावर त्या बायका तो खण घेत असताना कसं घेतात, त्याला वाजवतात आधी. ते कच्चं आहे का पक्क आहे ते घेताना काय करतात, वाजवतात, कच्चा आहे का पक्क बघण्याकरता, मग घेतात. मग तो महात्मा त्या मुलाला म्हणू लागला, जर त्या खणाचा उपयोग बायका किती दिवसाकरता करतात, 1 दिवसाकरता, तरी सुद्धा त्याला वाजवून घेतात, कच्चा आहे का पक्का आहे. जर 1 दिवसाकरता वापर करायचा आहे त्याला वाजवून घेतात. बेटा तुला तर जन्माचा गुरु करायचा आहे, महाराजाला 1 वाजवली म्हणून काय फरक पडला. हे मी तुम्ही हसण्याकरता बोलत नाही. असा जो मान अपमानाच्या जो पुढे गेलेला आहे, जिही द्वंद्वाधिक दुराविले, तुकोबऱ्यांचे एक अभंग आहे, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक. असा जो द्वंद्वाधिकाच्या पलीकडे गेलेला जो भोळा आहे, तो दिसायला भोळा आहे, आमचा वारकरी दिसायला भोळा आहे, पण त्याची ताकद काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे, ही ताकद त्या नामधारकाची आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, तुम्ही काय करा, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, ज्ञानेश्वर ज्ञानराज.